नमस्कार. जालना आंदोलन न्यूजच्या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या, वेगवान आणि थेट तुमच्या हक्काची निगडीत असलेल्या विशेष घडामोडी. चला तर पाहूया आजची मुख्य बातमी. हर हर महादेवच्या जयघोषात जालन्यातून 250 भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना. जय भोले ग्रुपचा पुढाकार. रेल्वे स्थानकावर भाविकांना निरोप देण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी. जालन्यातच नोंदणी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी. श्रावणपूर्व काळात शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असून जालन्यातून आणखी 250 भाविकांचा जथ्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला आहे. रेल्वे मार्गे हे सर्व यात्रेकरू बाबा बिरफाणींच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले. यापूर्वीही जालन्यातून सुमारे 200 भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते. त्यानंतर आज पुन्हा 250 भाविकांचा जथ्था निघाल्यानं रेल्वे स्थानक परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला. जय भोले ग्रुप जालना यांच्या पुढाकारातून या यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे. यात्रेसाठी रवाना होताना रेल्वे स्थानकावर हर हर महादेव आणि बम बम बोले च्या जयघोषानं वातावरण भारावून गेले. भाविकांना निरोप देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती. यावेळी यात्रेकरूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांना सुरक्षित व मंगलमय यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रेसाठी जालन्यातच अधिकृत नोंदणी रजिस्ट्रेशन सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाविकांना इतर शहरांमध्ये जाऊन नोंदणी करण्याचा त्रास वाचेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. खूपच छान, म्हणजे सांगू शकत नाही शब्द असे की सोनू भैयामुळे खूप शक्य झालं. आम्ही त्यांना दरवर्षी सोडायला यायचो, पण आज आम्ही त्यांच्या सोबत चाललोय अमरनाथला आणि शब्दच नाही सांगायला, इतका आनंद आहे, उत्साह आहे. माझ्या स्वतः डोंगरे फॅमिली मधून आम्ही 20 आहेत, तसे 550 लोक आहेत, जवळजवळ घरचे 150 माणसं आहे. इतक्या सगळ्यांचा आनंद आहे की आम्हाला तुमच्या सोबत यायचं. आम्ही सर्वांना घेऊन आज सोनू कक्कड भैया सोबत जाणार आहे अमरनाथला. इस साल में पहली बार लेडीज जा रही है, बच्चे जा रहे हैं। कुलदीप राज कक्कड़ ने ये यात्रा 21 साल से चालू करी थी और अब ये साल पहली बार पूरे बच्चे जा रहे हैं, लेडीज जा रही है और ये बार 150 लोग हैं जो पूरी फैमिली में जा रहे हैं। और ये बार रजिस्ट्रेशन की बहुत तकलीफ हुई, उसके बाद में भी लोगों ने खुशी खुशी हार ना मानते अच्छे से रजिस्ट्रेशन किए हैं। जय भोले मित्रमंडळ मागील 20 वर्षापासून अमरनाथ यात्रेचे आयोजन करत आहे. या वर्षी देखील जय भोले मित्रमंडळातर्फे ही 21वी अमरनाथ यात्रा आज अमरनाथकडे रवाना होत आहे. यावर्षी जवळपास 500च्या वरती भाविकांचा जथ्यामध्ये समावेश झालेला असून, परंतु यावेळेस काही अडचणी आल्या होत्या. जसं अमरनाथ यात्रेचे रजिस्ट्रेशन करणे व त्याच्यानंतर रेल्वेचे तिकीट काढण्याकरता हे सगळं एकत्र नेणं अशक्य होतं. त्याच्यामुळे आम्ही यावेळेस आमच्या ग्रुपला 3 याच्यात डिवाइड केलेला आहे. आमचा पहिला जत्था हा 30 जूनला विजय मोहिते व संतोष काजळकर यांच्या माध्यमातून 200 भाविक ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं ते आज श्रीनगरला पोहोचलेले रजिस्ट्रेशन करण्याकरता. त्याच्यानंतर आज 3 जुलैला मी मनीत कक्कड व शरद बारसे यांच्या संयुक्त माध्यमातून आज 250 भाविक पहिल्यांदा फॅमिलीसह महिला व पुरुष यांचा सहभाग असलेला जत्था आज अमरनाथ यात्रेकडे रवाना होत आहे. ही यात्रा 5 जुलैला सकाळी जम्मूला पोहोचणार आहे. परंतु मला थोडं एक खेद असं वाटतंय की मराठवाड्यातून सगळ्यात मोठा जत्था हा जय भोले ग्रुपला जातो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेचं रजिस्ट्रेशन करायची व्यवस्था आहे. फक्त जालना जिल्हाच असा आहे की जिथं रजिस्ट्रेशन होत नाही आणि सर्वात मोठा जत्था हा जय भोले ग्रुपच्या माध्यमातून जालन्यातून जातो. आज 250 भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना होत आहे आणि पुढे गेल्यावर जे आमचे 2 दिवस पहिले आमचे जे सहकारी गेलेले पुढे गेल्यावर वापस सगळे एकत्रीकरण होतील. तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच आपल्या परिसरातील ताज्या, महत्त्वाच्या आणि वेगवान घडामोडी नेहमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या जालना आंदोलन न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पाहत रहा जालना आंदोलन न्यूज. धन्यवाद.